ऊर्जा साधने या धड्याचा आता आपण अभ्यास करत आहोत. चला तर सांगा पाहू या अंतर्गत आपल्याला काही चित्र दिसत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण त्यांचं व्यवस्थित अगदी निरीक्षण करूया. आणि आपल्या उपक्रमामध्ये पण तसं दिलंय पाठ्यपुस्तकाच्या आधारे की निरीक्षण करून उत्तर लिहायचे. पहिल्या चित्रात आपल्याला दिसतंय की दिव्याच्या प्रकाशामध्ये अभ्यास करताना. दुसरं चित्र आपल्याला दिसतंय खनिज तेलाचा वापर, म्हणजे पेट्रोल पंप आपल्याला दिसतोय आणि त्याच्यामध्ये पेट्रोल किंवा डिझेल गाडीमध्ये घालत आहे. तिसऱ्या ठिकाणी आपल्याला दिसतोय की ऊर्जा उफणणी म्हणजे आणि भिरभिर म्हणजे उफणणी करताना जेव्हा शेतामध्ये आपण पीक पिकवतो त्यावेळेस जेव्हा त्या लोंब्या असतात त्याला संपूर्ण धान्य असतं, ते धान्य काढल्यानंतर त्याच्यानंतर ते चोळून नंतर उफणणी करायची, म्हणजे कचरा सगळा वाहून जातो आणि धान्य खाली पडतं ते, आणि भिरभिरी हातातली चक्री असते ना ती. आणि त्याच्यानंतर इथं आहे की ज्वलनशील वायूचा इंधन म्हणून वापर, म्हणजे गॅस आपण वापरतो ते. आणि इथं आहे सौर ऊर्जेचा वापर. बरोबर, सगळी चित्र बरोबर लक्षात आली. पुढे जाऊया. आकृती 9.1 मध्ये प्रकाश मिळवण्यासाठी कोणते ऊर्जा साधन वापरले आहे? आता अर्थात या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित नमूद करायचे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की हे ऊर्जा साधन कोठून आलं असेल? आता आकृती 9.2 मध्ये चित्रातील व्यक्ती मोटारीमध्ये इंधन भरत आहे आणि पंपावर हे ऊर्जा साधन कोठून आणलं जात असेल? त्याच्यानंतर आकृती 9.3 मध्ये मालतीचं भिरभिरे हे फिरण्यासाठी आणि तिच्या बाबांना धान्याची ते वरती सूप घेऊन उफणणीचे करत आहे, हे करण्यासाठी कशाची मदत होत असेल असं आपल्याला विचारलेलं आहे. त्याच्यानंतर आकृती 9.4 मध्ये तेल गरम करण्यासाठी आणि प्रकाशासाठी आणि रिक्षा चालवण्यासाठी कोणती कोणती ऊर्जा साधनं ही वापरली आहे? आणि पुढचा प्रश्न असा आहे की सूर्यप्रकाशाचा वापर हा मानव कशा कशासाठी करू शकतो आणि वरीलपैकी कोणकोणत्या ऊर्जा साधनांसाठी मानवाला खर्च करावा लागतो? आता पृष्ठ 51 वरील आकृत्यामधील कोणती ऊर्जा साधनं ही विनामूल्य मिळतात, न पैसे देता? बरोबर. पुढे जाऊया. भौगोलिक स्पष्टीकरण. ह्याच्यामध्ये आपण बघूया की आपल्याला आपली गरज भागवण्यासाठी विविध गोष्टी आपण करत असतो आणि मग याच्यासाठी आपल्याला ऊर्जेची ही गरज भासते. आता पूर्वी कसं असायचं की मानवी श्रमाचा आणि प्राण्यांचा वापर करून ही कामं केली जात असायची आणि मानवांच्या जशा गरजा वाढत गेल्या तस तसा ऊर्जा साधनांच्या व ऊर्जा स्त्रोताच्या वापरामध्ये सुद्धा बदल होत गेला. आता हे ऊर्जा मानव मुख्यत्वे करून आपल्याला सगळं आपल्या निसर्गातूनच मिळतो आणि वरील प्रश्नाच्या उत्तरावरून हे आपल्याला सहज लक्षात येतं की पेट्रोल, वारा, नैसर्गिक वायू, सूर्यप्रकाश इत्यादी ही सगळी ऊर्जा साधनांचा वापर आपण करतो. आता ह्याच्या व्यतिरिक्त इतरही काही ऊर्जा साधनं आहेत. बघूया तर. ऊर्जा साधनांचं अनेक प्रकारे वर्गीकरण करता येतं. आता यात प्रामुख्यानं पारंपरिक आणि अपारंपरिक, त्याच्यानंतर जैविक, अजैविक, त्याच्यानंतर नूतनीकरणीय आणि अनूतनीकरणीय, त्याच्यानंतर पदार्थांवर आधारित आणि प्रक्रियेवर आधारित इत्यादी इत्यादी. बरोबर. तर आता आपण पदार्थांवर आधारित आणि प्रक्रियांवर आधारित या वर्गीकरणाचा विचार करणार आहोत. आता पुढील तक्त्यातून या वर्गीकरणाच्या आधारे ऊर्जा साधनाची आपल्याला वैशिष्ट्य जाणून घ्यायची. चला तर मग आपण आपला तक्ता बघूया. ह्याच्यावरती आपल्याला दिसतंय विद्यार्थी मित्रांनो, तुमचं लक्ष आहे ना व्यवस्थित? चला पुढे जाऊया. पदार्थांवर आधारित ऊर्जा साधनं आणि प्रक्रियांवर आधारित
ऊर्जा साधन. आता उदाहरण आपण बघितलं तर लाकूड, कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, कचरा आणि अणु आणि प्रक्रियावरती आधारित मध्ये सौर, पवन म्हणजेच वारा, पाणी, भरती, ओहटी आणि भूगर्भीय उष्णता हे आपल्याला दिसत आहे. त्याच्यानंतर पदार्थांवर आधारित ऊर्जा साधनामध्ये पदार्थ हे कायमस्वरूपी राहत नाही आणि इकडे आहे नैसर्गिक प्रक्रिया कायमस्वरूपी राहतात. आता पदार्थांवर आधारित ऊर्जा साधनामध्ये आपल्याला पदार्थ एकदा वापरल्यानंतर ते संपतात आणि इकडे सातत्याने उपलब्धता असते. तसंच पुनर्वापर होत नाही आणि पुनर्वापर करता येतो. त्याच्यानंतर मर्यादित स्वरूपात उपलब्धता असते आणि मुबलक स्वरूपात उपलब्धता असते. आता इथं बघूया की पदार्थांवर आधारित मध्ये की निसर्गातच नवकरणीय होण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी राहतो आणि प्रक्रियांवर आधारित मध्ये निसर्गतः सहज उपलब्ध असे होतात. त्याच्यानंतर अणुऊर्जा सोडून इतर सर्व साधने ही जैविक आहेत आणि इकडे आहे प्रक्रिया नैसर्गिक आहे. त्याच्यानंतर ऊर्जा निर्मितीच्या वेळेस प्रदूषण होते आणि प्रक्रियावर आधारित ऊर्जा साधनामध्ये स्वच्छ आणि प्रदूषण हे विरहित ऊर्जा साधन आहे. त्याच्यानंतर पदार्थांवर आधारित ऊर्जा साधनामध्ये अणुऊर्जा सोडून इतर सर्व ऊर्जा साधनांना पारंपरिक ऊर्जा साधनं म्हणतात आणि इकडे ही सर्व ऊर्जा साधनं जी आहेत ती अपारंपरिक आहेत. त्याच्यानंतर आता आपण परत बघूया की ऊर्जा साधनं निर्मितीच्या दृष्टीने किफायतशीर आहेत आणि या ऊर्जा साधनांच्या म्हणजेच प्रक्रियांवर आधारित ऊर्जा साधनांच्या वापरासाठी लागणारे तंत्रज्ञान हे विकसित करणं हे खर्चिक असतं. त्याच्यानंतर आपण बघतो आता पदार्थांवर आधारित ऊर्जा साधनामध्ये दूरगामी विचार करता ही ऊर्जा साधनं ज्वलनशील असल्यामुळं पर्यावरणाच्या दृष्टीने ती हानिकारक आहे आणि इकडे दूरगामी विचार करता ती ऊर्जा साधनं पर्यावरण पूरक अशी आहे. तसेच इकडे आपल्या पदार्थांवर आधारित ऊर्जा साधनामध्ये विद्युत निर्मितीमध्ये प्रकार आहेत औष्णिक आणि अणु आणि इकडे आहेत विद्युत निर्मिती औष्णिक व गतीज. पुढे जाऊया आपण काय शिकलो या अंतर्गत खालील मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला फरक स्पष्ट करायचा आहे. तर उपलब्धता, पर्यावरण पूरकता आणि त्यांचे फायदे तोटे आणि फरक आहे करायचा स्पष्ट खनिज तेल आणि सौर ऊर्जा. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागात प्रवेश करूया.